नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाच्या बातमींना बुलेटिनची सुरुवात। जागा वाटपावरून काँग्रेस आणि ठाकरे गट यांच्यामध्ये सध्या वाद पेटलाय। लोकसभेच्या 23 जागा लढवण्यावर ठाकरे गट ठाम आहे। ठाकरे गट स्वतःच्या हिमतीवर एकही जागा जिंकू शकत नाही। ठाकरे गटाला काँग्रेसला सोबत घ्यावंच लागेल अशी टीका संजय निरुपम यांनी केली आहे। तर कोण निरुपम, आमची चर्चा हायकमांडशी असा पलटवार राऊतांनी केला। जागा वाटप मेरिटवर व्हावं असं म्हणत पटोलेंनी देखील वादात उडी घेतली आहे। जागा वाटपाची चर्चा महाराष्ट्रात होणार नसून ती दिल्लीमध्ये होईल आणि हायकमांड समोर होईल। आम्ही 23 जागा लढवतो हे आम्ही दिल्लीच्या काँग्रेसच्या नेत्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे आणि आमचे संबंध दिल्लीतल्या काँग्रेस नेत्याशी अत्यंत मधुर आहे। मग सोनिया जे असतील, राहुल जे असतील, खरगे जे असतील किंवा वेणुगोपाल जे असतील, आम्ही 23 जागा लढतो। शिवसेना म्हणजे एकही सीट स्वबळावर निवडून येऊ शकत नाही। माझा चॅलेंज आहे, त्यांना काँग्रेसची गरज आहे। 1 डझनपेक्षा जास्त गदा पळालेले आहेत। आता त्यांच्याकडे 4-5 खासदार राहिलेले आहेत, तो पण राहणार की नाही राहणार याची गॅरंटी नाही आहे। 23 जागा लढवणार आपण ठामपणे आधीपासून सांगत आहात। संजय निरुपम कोण आहेत ते? पण त्यांचं कोण आहेत ते? कॉम्प्रोमाइज करणार कोण आहेत ते? मला आधी उत्तर द्या तुम्ही। आता काँग्रेसचा हायकमांड दिल्लीत आहे, मी दिल्लीत बोलू। त्यांच्या जो स्मरणशक्ती क्षीण झालेली आहे असा मला वाटतो। कोण आहे संजय निरुपम, त्यांच्यापेक्षा कोण जास्ती ओळखतो शिवसेनामध्ये? मला मेरिटच्या आधारावर जागा वाटप व्हावे त्याप्रमाणे काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळ्या ज्येष्ठ नेत्यांनी आढावा घेतला। महाराष्ट्र म्हटलं तर काँग्रेसचंच महाराष्ट्र आहे, त्याच्यामुळे सगळ्याच ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांच्या मागण्या आहेत, पण त्याच्यामध्येही सुद्धा मेरिटच्या आधारावर निर्णय केला जातील आणि आघाडीमध्ये एकमताने निर्णय करण्यात